हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. कृपादान केले संती, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो संभाळा वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या, जय गावी केला वास त्याशी नसावे उदास. विठ्ठला 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 विठ्ठला. फॅन सगळे बंद करा. सगळे फॅन बंद करा, सगळे. लाईट नाही, फॅन. विठ्ठला विठ्ठला बोला पुंडरी कवला भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. फॅन बंद करा, लाईटीच बंद करायला तुम्ही. सगळेच बंद करा, आम्हाला नाही, कोणालाच नाही. काय तसंच नाही, सगळं कोणालाच नाही, बंद. तिकडले लाईटी नाही हो, लाईटीच बंद करायला तर. फॅन बंद करा, सगळे शांत राहते. आहे का सांगायला, फॅन बंद करायला, लाईटीच बंद करायला. द्या आवाज थोडा. आवाज जरा रिटर्नला कमी यायला आज कसं काय. बोलू नका, शांत बसा. हरी शांत आहे का. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. शांत बस, शांत उभा राहा, शांत. कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा संतप्र प्रकरणातील अभंग असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून संत सेवा ही किती मोलाची आहे आणि संतांची सेवा केल्याच्या नंतर आमच्या जीवनात काय फलप्राप्ती झाली आणि संत सेवा ही देवाच्या कशी आवडीची आहे याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी आणि यांची राजे साधकांची माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थुद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी
गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य करणे नका वाढू आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या पवित्र भूमी असणारे आपल्या माऊली संस्थान या माऊली संस्थान अर्थात नारायणवाडी जोडवाडी शास्त्रीनगर भगवाननगर असे या सगळ्यांचं मिळून हे माऊली संस्थान आणि या माऊली संस्थानमध्ये महंत हरिभक्तीपरायण वैकुंठवासी परमपूज्य स्वामी निगमानंद महाराजांच्या कृपाशीर्वादानं त्याचप्रमाणे वैकुंठवासी गुरुवर्य महंत विश्वंभर महाराज शास्त्री यांच्या कृपाशीर्वादानं भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन वैकुंठवासी पूज्य गुरुदेव वेदांताचार्य विश्वंभर महाराज शास्त्री यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं आणि ब्रह्मलीन गुरुवर्य निगमानंद बाबांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन या संस्थांचे महंत मठाधिपती वेदांताचार्य गुरुवर्य हरिभक्तीपरायण उद्धव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. माझा योग चांगला या जवळजवळ 6व्या दिवसाची कीर्तन सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं उद्धव महाराज शास्त्री यांच्याकडून आजच्या कीर्तन सेवेचे संत सेवादाती जे आहेत ते अर्थात रघुनाथरावजी गंगारामजी ढोणे आणि नामदेव वामनरावजी मावस्कर यांच्या वतीनं या कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं आहे आणि आज माझा सेवेचा योग त्या निमित्तानं आहे. आपण सगळेजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर सेवेचा योग माझ्या पदरात आहे. आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित आहात. पहिल्यांदाच या ठिकाणी येण्याचा योग आमचे गुरुबंधू तुकाराम महाराज मावस्कर त्यांनी खरं म्हणजे सेवेचा योग घडून आणला. आम्ही दोघं आळंदीला सोबत शिकायला होतो म्हणून आज या ठिकाणी त्यांच्या निमित्तानं सेवेचा योग माझ्या पदरात आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. सर्व गुणवान महाराज मंडळी या ठिकाणी एवढे गुणीजन आहेत की आता त्यांचं कुणाचं नाव घ्यावं कुणाचं नाही घ्यावं एवढे गुणवान आहेत. सगळेच गहिनीनाथगड मशिंद्रगड भगवानगड सगळ्या गडाचे टाळकरी आज इथं आवर्जून उपस्थित आहेत. सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. बरोबर आहे का नाही. वाजविणाराच्या बाबतीत तर दोन्ही बी तसेच आहेत. दोन्ही बी हिरेच आहेत. आज काही अडचण नाही का सांगा बरं महाराज. इकडून दत्ता महाराज बी तसे भरत महाराज बी तसेच म्हणजे कुणाचं अधिक वर्णन करावं असं काही नाही. दोन्ही समतोलच आहेत. दत्ता महाराजाचा पकवाज बी आज मस्त वाजायला लागला का नाही. सवत असल्याशिवाय बाई नटून नांदत नसते हे ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही. इकडे महाराज सगळी महाराज मंडळी आज आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. चाल बी कशी झाली संजूबाची नानाची चाल बी नंबर तुम्ही जरा उशिरा आलात नाही तर तुमचाच नंबर होता पण उशिरा आले का नाही सांगा. सांगणाराला विचारा चाली सांगणाराला तुमचाच नंबर होता का नाही सांगा. पण आज सगळेजण कारण अण्णाची बी चाल कळाली की जरी अण्णाची बी कळाली का नाही कळाली सांगा बरं महाराज. म्हणून अति सुंदर वातावरणात आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. घाला पकवा जा द्या जमलं आमच्याबरोबरच घालायची असते सगळ्याला. आपण सर्वजण या ठिकाणी विश्वंभर महाराजांचं चतुर्थ पुण्यस्मरण आणि पूज्य बाबांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकत्रित आहात. माझा योग चांगला आहे. आपण सर्वजण आज गुणवान बी तसेच आहे वाजवणार बी तसेच आहे. बरं हे सगळं पुन्हा ध्वनी क्षेपण बी एक नंबरच आहे. उगले बंधूची माईक सिस्टीम बी कशी भाऊसाहेब महाराज नंबर 1 माईक सिस्टीम आहे. आणि हे सगळ्याचं प्रक्षेपण करण्यासाठी आमचा संकेतदादा सुद्धा वारंगे ते सुद्धा या ठिकाणी आहेच. म्हणजे ही पुन्हा बी आपल्याला आयुष्यभर बघायला मिळणारच आहे. बरोबर यूट्यूबच्या माध्यमातून. म्हणून तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. मला वाटतं विनाकारण वेळ घालवण्यापेक्षा आता एकेकाचं नाव घेत बसलं तर वेळ जाईल का कसं करेल. त्यामुळं आपल्या सगळ्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा संतपर प्रकरणातील असून तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संत सेवा ही किती मोलाची आहे याचं चिंतन करतात. कसं आहे या जगात शैव म्हणून 2च आहे. सेवा करायची असली तर 2च योग्यतेचे नाही तर तिसरं नाही. एक तर सेवा करायची असेल तर देवाची आणि नाही जमलं तर देवमान्य संताची. देव आणि देवमान्य संत सोडले
तर तिसऱ्याची सेवा केल्यावर बिलं निघतीलच याची गॅरंटी नाही. परमार्थाची ओरिजिनल बिलं जर बाप्पा काढायची असले तर त्याच्यासाठी एक तर सेवा देवाची, नाही जमली तर देवमान्य संतांची. संत आणि देव याच्या पलीकडे ज्यांनी प्रपंचाची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्यांची बिलं अडकून राहिली. अडकले तर नाही. गुरुवर्य घुलेबुवा हमेशा सांगायचे, आळंदी वारकरी शिक्षण संस्था, विठ्ठलजी महाराज घुलेबुवा म्हणायचे, ज्याच्यातलं काही वायाला जात नाही त्याचं नाव परमार्थ, आणि ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याचं नाव संसार. विढळ परमार्थातलं वायाला काही जात नाही आणि संसारातलं सरासरी कामाला येत नाही. लक्ष द्यायला लागले. ज्यांनी प्रपंचाची सेवा केली त्यांची बिलं निघालीत का? नाही निघाली. एवढं मग तुकोबाराय जरी असले तरी तुकोबाराय म्हणतात माझं बी बिल अडकलं. लक्ष द्यायला लागले का नाही? करिता या सेवा काही का असणार. तुम्हाला उघडं वाटलं नाही ना, आमचं आम्ही बघून घेऊ. होय, बरोबर आहे का नाही? संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीताया सेवा कुटुंबाची सेवा करताना महाराज म्हणतात माझं बी बिल निघलं नाही. नाथ महाराज बोलून गेले. नाथ महाराज म्हणतात प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. प्रपंचाचा त्याग करून काही मुचकी लोक डोंगरावर जाऊन बसली. त्यांना माहित नव्हतं का? त्यांना बायका मिळाल्या नसत्या का? बायका मिळाल्या असत्या, पण त्यांना माहिती ह्याच्यात मजा नाही म्हणून. ह्याच्यात काय नाही? मजा नाही. कारण यांना आजपर्यंत कुणाला समाधान दिलेली बातमीच नाही. कुणी प्रपंचात समाधान दिलेली प्रमाण आपल्याला पाठ आहे. कुणी बी म्हणायचं की संसारात आमचं बरं आहे म्हणून. कारण बरं नाहीच. कारण मूळ धातू संसरती नावाचा आहे. संसरती म्हणजे सरकत राहणे अर्थाचं जतन करणारा. संमित प्रकारे न संसरती इति नाम संसार, म्हणजे कायमस्वरूपी जो सरकत राहतो त्याचं नाव संसार आहे. माणसाला गप्प बसू देत नाही. शहाण्याची टिंगल करायचा नाद आहे ह्याला. कुणाला? संसाराला शहाण्याची टिंगल करणार. आणि शहाण्याला टिंगल जमती का? हो, शहाण्याला टिंगल जमती का? शहाण्याला टिंगल जमत नाही. आणि संसाराचा खानदानी धंदा एकच, काय? शहाण्याची टिंगल करायची. मग ती टिंगल करायला गेलं की माणसाला वाईट वाटते. बरोबर आहे का नाही? येणे मज भोगाविल्या खाणी नसता छंद लाविला मनी, फुललो मी माझे मनोनी, गेली बोलानी विटंबना, नसता छंद लाविला मनी, फुललो मी माझे भोगविल्या खानी नसता छंद लाविला मनी, नसल्याला भुललो मी माझे म्हणून आणि केली बोळणी विटंबना. विटंबना करणार, शहाण्याची टिंगल करणार, हा धंदा कुणाचा? हे तुकाराम नीट बस, इकडे बघ, तिकडे कुठं बघायला, इकडे बघ, हा तिकडून इकडे बस. शहाण्याची ते आमचं लहानपण सगळंच गेलेलं आहे. सगळं शहाण्याची टिंगल करायचा नाद आहे. कुणाला? संसाराला. कुणाला नाद ही? तो मला संसार काय करणार? शहाण्याची टिंगल करणार. आणि याला टिंगल जमत नाही ना. भगवान बोलून गेले 15व्या अध्यायात, उलट्या खोपडीचं झाड आहे म्हणले. कसल्या खोपडीचं? उलट्या खोपडीचं. कारण आपल्याकडले झाड जे आहेत त्याच्या मुळ्या कुठे? खाली, आणि शेंडे वर. ही उलट्या खोपडीचं आहे. ममय ऊर्ध्वमूलधशाखं अश्वत्थं प्राहुरव्ययं
छंदांशी यस्य परनानी यस्तम वेद सवेदवित. आणि भगवान त्याच्यावर ज्ञानोबारायांनी टीका केली. काय? ज्ञानोबाराय म्हणले, हे झाडची ऐशे शिनसाळ, शिनविणारं झाड आहे, दुःख देणारं झाड आहे, त्रास देणारं झाड आहे. लक्षात आलं का नाही? ज्ञानोबाराय म्हणतात ना काय? ज्ञानोबाराय म्हणतात ह्याची खोड कसली? पावसाळ्याचे दिवस असतात, वांबाळ लागली. काय लागलेलं असं? वांबाळ कळती का? वांबाळ वेगळी, चिकचिक वेगळी, झडग वेगळं असतं. लक्षात त्याच्यात 2-4 प्रकार वांबाळ लागलेले असतात. आणि वांबाळीमध्ये एखाद्याला बैल गुरं डोरं घेऊन रानात जायचं असं, बरोबर आहे का नाही? हां, रानात जायचं असं. मग कसं असतं संजूबा, ती दिवसभर टेकाय जागा मिळते का? तसल्या वांबाळीत टेकाय जागा मिळते का? माणूस कसे तरी आदळून आपण जनावर घरी आणणार आणि बांधणार. त्याच्या डोक्यात महाराज एकच असतं, जी बांधायची आणि बाजाव पडायचं. बाकरीचा विचार नाही, काही नाही, जावं होईन तेव्हा खाऊ. लक्ष द्यायला लागले का नाही? पण ती सगळे बांधाय सापडत आहेत, पण गोरं सापडत नाही का? हा, गोरं सापडत आहे का सांगा? गोरं सापडत नाही. मग शहाणा जाणकार काय करणार? हिरव्या गवताची पिंडी हातात घेणार. कशाची? गवताची, घासाची. आणि त्याला चुचकारणार. कोणाला? गोऱ्याला. चुचकारणं कळतंय ना इकडं? हा, चाल या 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 गोण्या गोण्या या या या. कळायला लागलं का नाही? आणि जरा पिटी बंद करायची का? हां, मला जरा कमी जास्त वाटायला थोडंसं. मग काय होते, स्वर जरा मला येऊ आहे ते थोडं वाढवावं लागेल. चुचकारणं तर कळत असं ना, चुचकारणं तर थोडं वाढवायचं. मग त्या गोऱ्याला असं चुच करायचं आणि चुचकारून हिरवळीला बघून गोरं जवळ आलं की धरायचं आणि बांधायचं. ज्ञानोबाराय म्हणतात असल्या जातीचा संसार आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून भूते भांबावली, संसाराची आडवा माझी पडिली. भांबावून गेले आणि मधी जाऊन पडले. बरं, ह्याची विशेषता आहे, मधी पडल्यावरच कळतंय पडलं का काय, की माणूस भोवताली बघते. ज्ञानोबाराय म्हणतात काय? दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुलेनी तोंडे देव बोलती वेदे. भगवान वेदामध्ये बोलून गेले की संसारानं आजपर्यंत कुणाला समाधान दिलेली बातमी कानावर बोला आहे का? नाही. दुखिया बाबा सुखिया कोई नहीं, बरोबर आहे? राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर वैरागी, सगळे दुःखी अडचण नाही. आपला मुद्दा हा चाललाय की संसारानं आजपर्यंत कुणाला समाधान दिलेलं नाही. मग संसाराची जर सेवा करायला गेलं तर बिल निघल याची गॅरंटी. मग सेवा करायची असेल तर एक तर देवाची आणि नाही जमली तर देवमान्य संताची. संत आणि देव या दोघाची सोडून तिसऱ्याची सेवा कुणी करायची नाही. बरं, आता माणसं ग बसत नाहीत. माणसाली त्याच्यात नाद आहे, तराजू आणायचा. काय आणायचा? तराजू आणायचा. नाद काही काही माणसाला तर बसले बसले वाजून गप्प ऐकणार नाही. भारी कोणता असेल ह्यातलं, उगाच उगाच घेण्यात देण्याचा नाद माणसाली नाद असते का नसते सांगा? गप बसत नाही. कालच भारी होतं ह्याच्यापेक्षा, वासू उगाच चर्चाचा नाद आहे, तराजू आणण्याचा नाद. तसं देव आणि देवमान्य संत ही दोन सेवा करण्याच्या योग्यतेच्या आहेत. पण दोन्हीत जर मोजमाप केलं तर ह्या दोन्हीत बरं कोणतं वाटायला लागेल? देवाची सेवा मोलाची का संताची सेवा मोलाची? शाबास, संत सेवा ही देवाच्या आवडीची गोष्ट आहे.
ज्ञानोबराय म्हणतात ते हे प्राणा परुते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिते. आता बाबांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. विश्वंभर बाबाचं पुण्यस्मरण आहे. त्यांची पुण्यतिथी का करायची सांगा. त्यांच्या पुण्यतिथीचं कारण एकच आहे की हे बघा त्यांचं आपल्या वाचून काहीच राहत नाही. आपल्या वाचून त्यांचं काहीच राहत नाही. त्यांना बरं वाटावा म्हणून त्यांची पुण्यतिथी नाही, आपलं बिघडू नये म्हणून करायची. लक्षात द्यायला ज्ञानोबरायचे शब्द सांगतो म्हणजे कळ. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता किंवा हरपले आपण पे पावे तै पाहता संताया सावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा विढव. देवाच्या सेवेपेक्षा एक लाखन किंमत कुणाच्या सेवेला? संताच्या सेवेला. नाही तरी देवाची जर सेवा केली तर संताची जर सेवा केली तर देवाच्या सेवेचं वेगळं. हो संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. तेने भेटे देव आपे आप. संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. तेने भेटे देव आपे फिटिंग बसली की बरं वाटते माणसाला बी. नामदेवरायाचा अभंग आहे काय. संता पायी माता ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप. आपोआप देव भेटतो, त्याला सयास करायची गरज नाही. पण सेवा कुणाची महत्वाची? संताची. कसे 7 दिवस आता आपण संत सेवा करायलो. संताची जर सेवा केली तर महाराज देव खुश होऊन जातो. लक्षात यायला लागले का बोलून? ते खूप होतो देव. नाहीतरी देवाच्या सेवेचं पुन्हा वेगळं दुकान मांडायची गरजच पडत नाही. लक्ष द्यायला गुरुवर्य घुले बॉस सांगायचे आळंदी वारकरी शिक्षण संस्थेत. देवाची सेवा केली अनिष्ट प्राप्ती आणि संताची सेवा केली तर इष्टानिष्ट डबल प्राप्ती. अर्थात देवाच्या सेवेनं देव खुश. बरोबर आहे का? देवाच्या सेवेनं देव खुश. पण संताची जर सेवा केली तर देव बी खुश आणि संत बी खुश. तुका म्हणे देवा त्यांची केल्या भावे सेवा. त्यांची केल्या भावे सेवा. त्यांची केल्या भावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली भावे सेवा. त्यांची केल्या भावे सेवा. त्यांची केल्या भावे पावे सेवा. थोडक्यात देवाची सेवा केली तर देव खुश, पण संताची सेवा केली तर देव बी खुश संत बी खुश. तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे सेवा. देवाला आनंद वाटतो, देवाला समाधान वाटतं. हरी किती समाधान वाटतं सांगू का महाराज? किती समाधान वाटतं सांगू? आता हे आमदार, आता हे संकेत आहे आमच्या घरचा, पण ही कुणाचं नवीन दिसायला आपल्या गावामध्ये. हा गावातलंच आहे आमचं. काहीच काळजी करू नका म्हणजे झालं, बाकी काय नाही. लावूच देत नाही, पण आता कसं बरोबर आहे का नाही? हे काही घरचं आहे, हे काही अडचण नाही. जपून बोललेलं बरं. हा संस्थांचंच आहे का? हो कुणाचं आहे का? असं काय उद्धव महाराज थोडंच म्हणते असं तसं करा म्हणून तुम्हाला, तुम्ही मनानच करता त्याला, आम्ही काय करणार? बरोबर आहे का नाही? सांगा बघा, इकडे लक्ष द्या. आता देवाची सेवा केल्यावर, संतांची सेवा केल्यावर देवाला किती आनंद वाटतो याचं उदाहरण सांगतो. हे आमदार खासदार आता निवडून आले का नाही महाराज? निवडून आले का नाही? हे आमदार खासदार निवडून आल्यावर सगळ्यात जास्त आनंद कुणाला होत असेल भरत महाराज? हा
कार्यकर्त्याचं काय ती 90 वारी असते त्यांचं काय त्यांची जजमेंट नाही. सगळ्यात जास्त कार्यकर्ते जिकडून निवडून आहेत तिकडे गुलाल उधळीते त्यांचं काय नसते. त्यांचं काय नसते. माझ्या विरोधात एक जण उभा राहिला होता माझ्या संघ एक जण काम करणारा आणि ती तिकडून ग्रामपंचायतला ते निवडून आले होते त्यांच्या संघ नाचायला. मिळालं सकार आम्ही इकडे कुठे असंच असतंय म्हणलं. अरे म्हणलं पण पैसे माया खाल्लेत ना पण आता 5 वर्ष ह्यांचं काम आहे म्हणला तू हो काय काम कार्यकर्त्याचं नाही. सगळ्यात जास्त जरा विचार करून सांगा. हरी कुणाला होत असं माय बाप्पाला कुणाला होणार. कुणाचा बी आनंद सगळ्यात जास्त कुणाला असतो मग माय बाप्पाला. मग हे आमदार खासदार जी निवडून आले हे निवडून आल्याच्या नंतर ह्यांच्या माईला आणि ह्यांच्या बापाला जेवढा आनंद झाला तेवढा आनंद निगमानंद महाराजांची विश्वंभर महाराजांची सेवा केली हो देवाला होणार. कळायला लागले का नाही. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय तैसे पूजिता वैष्णव हो सुखे संतोष तो देवा. पुत्राचा विजय पिता सुखावत जाय तैसे पूजिता वैष्णव. महाराजांच्या या मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम त्याला सहकार्य केले. विश्वंभर महाराजांच्या मंदिराला सप्ताहाला वर्गणी दिलेली मच्छिंद्रगडाला ज्यांनी जाऊन सहकार्य केलेलं आहे त्यांच्यावर देव मनातून खुश झाला. देव त्यांच्यावर त्यांना वेगळं दुकान मांडायची गरज नाही. देव मनानं त्यांच्यावर खुश आहे. पण आता ही जी आहे ही कुणाची सेवा आहे. ही सप्ताह म्हणजे मी दत्त महाराज सेवा लो महाराज संताची कुणाची सेवा आहे. ही संताची सेवा आहे ना. मग हित बी समजा आज पंगत कुणाची होती आज कुणाची वाड्या वाईज आहे का गाव वाईज आहे बघू दे. म्हणजे कसं आहे आता हे पंक्ती समजा अन्नदान आहे. आजचं अन्नदान कुणाकडं होतं याच्यावर लिहिलेलं नाही वाटतं कुठं आहे ह्याचं. हां का मी वाचून दाखवतो. आज ही 24 तारीख. आज अन्नदान लमानवाडी नंबर 1 आणि नंबर 2 खामकरवाडी सकाळ आणि संध्याकाळी आनंदवाडीवाल्याच होतं. बरोबर आहे का नाही. आनंदवाडीवाल्याची संध्याकाळची पंगत आहे आणि वाढायला माणसं कमी येतं आणि फुलसांगीवाले लांबून बघायले. फुलसांगीवाले लांब कुठले बी रामगावनवाले असू द्या जोडवाडीवाले असू द्या नारायणवाडीवाले असू गाजीपूरवाले शास्त्रीनगर तरडगाव कुठले बी असू द्या अशी लांबून बघायला लागले. आणि पंगत कुणाची आनंदवाडीवाल्याची. माणसं वाढायला कमी येतं आणि ही बाकीच्या वाडीवाले बघायला असं त्यांचे असेच हाल झाले पाहिजे हो का. असलं बी जरी तुमच्या मनात आलं तरी जरा तुकोबराय खाली जाऊन बोलले तुम्हाला सांगितलं लई राग येईल का सांगूच. हा समजा बऱ्याच दिनाने तो वर्गणी दिलेले काही जण म्हणायचे आपल्यावरचं राग जेवायचं जाऊन यायचं नुसतं कुठं वर्गणी पैसे असल्यासाठी बोलू का कस करू होय उदो महाराज बोलू का. अहो का कसं आहे 6 महिने झालं महात्मा आलाय आमचा अजून कुठं असलेला होय बरोबर आहे का नाही. बोलू का कस करू. हा बोलू का. संत सेवेशी अंग चोरी दृष्टी न पडो दयावरी ऐशयाची व्याली रांड चलो चलो तिचे तोंड. संत सेवेशी अंग चोरी दृष्टी न पडे दयावर महाराज म्हणतात संत सेवेशी अंग चोरी दृष्टी न पडो दयावरी. जनपटी दिलेली नाही त्याच्या तोंडाकडे बी बघायचं नाही. कारण आयशियाची व्याली रांड जळो जळो तिचे तोंड. त्याचं तर तोंड बघू नकाच पण त्याच्या माईचं बी तोंड बघायचं नाही म्हणलं. प्रमाण ही गाथ्यातलंय घेऊन हानवानू घ्या माह्यानादी लागू नका. बरोबर आहे का नाही. लय देवाला आनंद वाटणार सेवा केल्या. इथं निगमानंद महाराजांची सेवा केली विश्वंभर बाबाची सेवा केली देव खुश होणार. आणि जर नाही केली तर
राग येतो देवा राग येतो देवा राग येतो देवा हो राग येतो देवा तुका म्हणे घे सेवा तुका म्हणे घे सेवा तुका म्हणे घे सेवा तुका म्हणे घे सेवा राग येतो देवा तुका म्हणे घे सेवा तुका म्हणे घे सेवा तुका म्हणे घे सेवा राग येतो देवा तुका म्हणे घे सेवा तुका म्हणे घे सेवा घे सेवा आपले रोजचेच बोलो वाजू इकडे नका वाजू लक्ष द्या आमचं ते मेळ लागा ना घ्या आपलं रोज दादा दादा हाणलं की आमचं तापात येते मापात लक्षात आलं खरं बोलायला काय बरोबर आहे का नाही आता ही बी रोज शेंगा असून वेगळेच वाजवायला लागलाय आज काय लागला मला लक्षात आलं का नाही बघा इकडे द्या राग येतो देवा आणि तुका म्हणे नेघे सेवा संताची जर सेवा नाही केली तर देवाला राग येणार देवाला काय होणार राग येणार आणि जर सेवा केली तर देवाला आनंद वाटणार असं असतं काही काही माणसं जन्मजात दसकट छापा असते जन्मजात दसकट छापा अवलादीत काही काही जन्मजात दसकट कळत असतील दसकट कशाची दसकट कशाची पप्पा कशाची तुमच्याकडे दसकट दत्त महाराज कशाचे असते बाजरीचे ज्वारीचे ह्याला काय म्हणतात दसकट तशी दसकटाचं काय असते ती जात काढताना तिरकस काढलेली असते अशी दसकट कसे काढलेले असते तिरकस काढलेले असते त्याला चांगली दहारा असते साध्या चपलाला आणि शिल्परला ती अवलाद मोजीत नाही त्याला नालाचा जोडा लागत असतो मग ती नालाचा जोडा नाथ महाराजांनी वापरला नाथ महाराजाच्या भागवतातली ओवी पण देवाच्या तोंडातले शब्द फक्त लिहिले नाथ महाराजांनी स्वतः भगवान म्हणतात तुमच्या दारात संत आले आणि तुमची देवपूजा चालू तर भगवान परमात्म्याचे शब्द ऐका भगवान म्हणतात त्या साधूची पूजा न करिता कोणत्या दारात आलेल्या त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी तत्वता भगवान म्हणतात तेने मज उरी हानितल्या लाता के तू माझ्या घाता प्रवर्तला भगवान म्हणतात संताची अवहेलना करायला लागलाय आणि माझी पूजा करायला लागलाय का अजिबात नाही त्याचे नोहे बरे उभय लोके त्याचे नोहे बरे त्याचे नोहे बरे हे संताशी कोपवी कोण्याही प्रकारे त्याचे नोहे बरे उभय बसा सगळे नीट बसा ताईट बसा सगळ्या वाड्याचे तंड्यावरचे गावाले सगळे नीट बसा एकदा नीट बसा सगळे ताईट बसा नीट ऐका गडा तडाचा परिसर गड आहेत भरपूर कोणत्या बी अंगाला जर एखाद्या साधूला दुखवायचा प्रयत्न केला कुठला बी अंगाला असू द्या ते मग काय वरून असू द्या मधून असू द्या बाहेरून खालीवरी करण्याचा नाद काही काय जणाला आहे महाराजाच्या तोंडावर वाबा वाबा करणार महाग कुचाकुची करणार असली नाद आहेत आपल्या असली नादाची माणसाची त्याच्यामुळे नीट ऐकून ठेवायचं नीट ऐकायचं देव वाटली वर्गणी देव वाटले पैसे द्यायचे येऊ वाटलं यायचं नाही तर नाही यायचं पण जर का बाबा कोण्या साधूला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न करताल तर त्याचे नोहे बरे उभय लोके कोणत्याच प्रकारानं तुमचं चांगलं करणार नाही कारण ह्या लोकांनी अंगाला राख लावलेली असते कळायला लागले का नाही माझं बोलून ह्याने अंगाला राख लावलेली साधू संताला जर तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर देव तुमचं बरं करणार नाही कळायला लागले का नाही कळायला हा ध्यानात बसायले का नाही बसायला संताशी कोपवी कोण्याही प्रकारे त्याचे नोहे बरे उभय लोकी ध्यानात बसलो म्हणून देवाच्या सेवेपेक्षा सेवा कुणाची महत्वाची भाऊसाहेब कुणाची महत्वाची संताची महत्वाची संताची तुकोबाराय म्हणतात काय दारात संत आले आणि दारात संत आल्याच्या नंतर देवपूजा चालू होती
चोपदारानं जाऊन सांगितलं ती उद्धव महाराजांनी ते आपल्या दारात आले. बसा 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 तिथं दारात बसा म्हणा, माझी देवपूजा झाली हो मग बोलतो. तू गोबरा काय म्हणले, काय म्हणले तू गोबरा? संत पूजावे आरते देव सारावे परते. संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, देव पूजावे करते. संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, देव पूजावे आरते, देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. नीट ऐकून ठेवा. दारात जर साधू आले, दारात जर संत आले, आरती गणगुळी उगाळलेली तशी ठेवायची, धुवून टाकायची ना आधी साधूची सेवा करायची. आणि संत निघून गेल्यावर मग देवाचं बघायचं. आणि एखाद्या वेळा महाराज म्हणले, बाबा म्हणले चला माझ्यासोबत, देव तसे ठेवून द्यायचे आणि बाबासोबत निघायचं. ऐकायलात का तुम्ही? निमगावालेली बोलायला लागलो, लक्ष द्यायला लागले. तसे देव सोडायचे आणि बाबा संगत चलत राहायचं. बाबा म्हणले इकडे जाय तिकडं, आता देव पण तशीच राहू द्या. संत बोलले देवाच्या पूजेची गरज नाही. ध्यानात बसायला लागले का माझं बोलून? हा, दुसरं सांग. आणि जर का बाबा त्यांची अवहेलना करतात संताची आणि देवाची पूजा करतात तर तुकोबराचे शब्द आहेत काय? संताचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म, येती दगड तैसेवरी मंत्र पुष्प देवाशिरी. जर संतांचा अतिक्रम करून देवाची पूजा करताय तर ती मंत्र नाहीत, शिव्या आहेत आणि फुलं नाही, दगडे दगड. म्हणून देवाच्या सेवेपेक्षा एक काकण किंमत कुणाच्या सेवेला दत्त महाराज? संताच्या सेवेला. कुणाच्या सेवेला? संताच्या सेवेला. संत सेवा अति मोलाचा आटम असल्यामुळे सकारात्मक शब्द वापरले शेवटच्या चरणात. तू का म्हणे संत सेवा, तू का म्हणे संत सेवा, तू का म्हणे संत सेवा, तू का म्हणे संत चरणात तुकोबराचे शब्द. हरी महाराज म्हणतात तुका म्हणे संत सेवा. कोणती सेवा? कोणती सेवा? संतांची.
तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. म्हणजे चकारात्मक शब्द वापरले, हीच सेवा उत्तम आहे, दुसरी सेवा देवाला आवडत नाही. थोडक्यात चकार कशासाठी, जगार कशासाठी, अन्याची व्यावृत्ती करण्यासाठी कशाची गरज पडते, चकाराची. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टीची व्यावृत्ती केली, ते पुन्हा त्यांचं नाव बी निघत नाही, तिथं सगळ्याला स्टॉप, पूर्ण विराम. काय आल्या चकार आल्या. म्हणजे इथं शब्द चकारात्मक आहे, हेची देवा उत्तम. म्हणजे हीच सेवा देवाला उत्तम आहे. कोणती, तुका म्हणे संत सेवा. संत सेवा दिनकर महाराज ही देवाच्या अति आवडीची सेवा आहे. त्यांना दुसरी देवाला कुठली सेवा आवडत नाही. हा बाकी कुणी काय बी असू द्या, काय बी असू द्या, संताची सेवा देवाला मनातून आवडते. आणि स्वतः देव सुद्धा त्यांची सेवा करतो. लक्षात यायला लागले का नाही, देव सेवा करतो त्यांची. लक्षात यायला लागले का नाही. हा, स्वतः देव त्यांची सेवा करतो. काय प्रमाण तू करायचं नाही नाही. हां, त्याची सुरुवात काय आहे, पाचचरणा अभंग तू भरायचा. स्वतः देव संताची सेवा करतो, दुसऱ्याची सेवा देवाला आवडत नाही. संत सेवा अति मोलाची सेवा असल्यामुळे काय प्रमाण आहे संत. हे आपलं ह्याच्यात नाही नेमकं, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्याचा. त्याची सुरुवात हां, गाथा आणायची काय गरज, एवढी भजनी असली गाथा आणायची काय गरज आहे सांगा. बरोबर आहे, दराडी बोच्या ध्यानात राहत नाही म्हणजे कमालच आहे भरत महाराज एवढं. बरोबर आहे की नाही. काय माझ्या नेहमी तोंडातले, आता हे मी लय दिवस झाला अभंगच घेतला नाही, त्यामुळे माझ्या ध्यानात येणार. एकच त्याचं एकच आहे, संतावरच आहे. ते निघल्याशिवाय काही पुढं जाणार नाही हे ध्यानात ठेवा. हे महत्वाचं. हां, विषय आता आपल्या नेहमीतला आहे, पण ती नेमकी एक शब्द आठवणा त्यातला, की देव स्वतः संताची सेवा करतो. हां, संतापासूनच सुरुवात आहे त्याची. स्वतः देव त्यांची सेवा करतो, देवाला दुसरी सेवा आवडत नाही. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्याची. मनवोनी सेवा करी त्याची. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्याची. मनवोनी सेवा करी त्याची. जमलं की आता. हा, हे पराम पुन्हा मग पैसे कमी करायचे अजून. बरोबर आहे का नाही. संताचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. आणि आपले लोक कसे खमकर भाऊ कसे पाया पडतात, अशी येणार की हात लावणार की चलत राहणार. देव तसलं नाटकं करीत नाही. हे बघा, हा नाही बरं बरं अशी निघत येत नाही, नाटकी परमार्थिक आहेत म्हणायचं. देव ओरिजिनल परमार्थ करणार, असं हात लावित नाही. घाली दंडवत पुजोनिया, घाली दंडवत पुजोनिया, घाली दंडवत पुजोनिया. हे निर्गुणाकार झाला गुणवंत, निर्गुणाकार झाला गुणवंत, झाला गुणवंत. झाला गुणवंत. घाली दंडवत पुजोनिया, घाली दंडवत पुजोनिया, दंडवत पुजोनिया. स्वतः देव दंडवत घालून संताची सेवा करणार, संताची पूजा करणार. जरा बोर व्हायला लागले का? हा, कच्चे हा सांगू एकदा नाही, फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. हा, त्यातले बरेच हा म्हणायला लागलेत, लक्षात आलं का नाही. हा, मग हीच आहे, बाकी काय दुसराची आहे. बरोबर आहे का नाही. आता बघा इकडं लक्ष द्या, ऐका थोडंसं लक्ष देऊन ऐका, थोडं लक्ष द्या. मुद्दा एवढाच आहे. महाराज काल परवा दिवशीच आमचा भरत पारायण करीत होता, भरत महाराज गाथेचं. आणि पारायण चालून ती वाचण्यात एक प्रमाण गेलं. ते आपलं बसल्या बसल्या वाचत होतं आणि मी आपलं मोबाईल खेळत होतो. खरं आहे ती सांगायला काय आहे, बरोबर आहे की नाही. पण ती चांगलं कानावर पडलं, मग मी म्हणलं थांब तिथं चांगलं काहीतरी आहे. प्रमाण असं आहे, देवाला जर गप्पून खाली बसायचं असलं, देवाला असं आपण काय करतो असं गप्पून खाली बसतोच ना, कोणाला विचारायची गरज आहे खाली बसायला नाही. तसं देवाला जर गप्पून अंग टाकून द्यायचं असलं तर देवसुद्धा संतांना विचारल्याशिवाय खाली बसत नाही.
न पुसता जाता नाही आणि खाली बैसताही बिहे. खाली बसायला सुद्धा देव बघतो. एवढं कुणाचं देवाचं बरं देव तू दुसरं सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात ही संत काही चिल्लर नाही. तुम्ही अच्युतात्मनिर्धारी देवो तुमचा आज्ञाधारी तुम्ही म्हणाल तयाती आओ. हे जी निगमानंद बाबासारखी महात्मे हे जे खऱ्या अर्थानं हे जे विश्वंभर बाबासारखी महात्मे आहेत, वामन भाऊसारखी नगद नारायण महाराज भगवान बाबा ही जी महात्मे आहेत ना, देव ह्यांच्या ऐकण्यात आहे. देव कुणाच्या ऐकण्यात आहे? संताच्या ऐकण्यात आहे देव, संताच्या. आमच्या गुरुजींनी एक गोष्ट सांगितली बाप्पा, आमच्या गुरुजींनी वामन भाऊची गुरुजींनी एक गोष्ट सांगितली. म्हणले काय झालं, दिंडी चालली वामन भाऊची आणि दिंडीत चालू असताना एका भजन्यानं आशा दिनकर महाराज सारखा जुना भजन्या मस्त चाल गायली. लोक म्हणले भारी चाल. म्हणली भाऊ हे लई चांगली चाल म्हणतोय. भाऊ म्हणले शेवटपास तू आहेस का? नाही म्हणला म्हैस यायला झाली मला जावं लागेल म्हणला. भाऊ म्हणले थांब दिंडीत म्हशीचं काय नसतंय. नाही म्हणला जावं लागतंय मला. भाऊ म्हणले मग म्हैस मेल्यो आता मरत येस म्हणला. आता काय आता म्हणला आता पोचतो जिती होती म्हणला. आणि 2-4 दिवसानं तो भजन्या परत दिंडीत आला. भाऊ म्हणले म्हैस परत दिवशीत मिली म्हणला. तुम्ही इथून गेलो त्या दिवशीत मिली म्हणला. लक्षात यायला लागली. त्याला एक उघड तुकडा सांगतो. पाळी पंढरीनाथ लढाचा पाळी पंढरीनाथ पाळी पंढरीनाथ पाळी पंढरीनाथ धरी तिच्या हाती सर्व कृपावंत पाळी पंढरीनाथ पाळी पंढरीनाथ वा धरी तिच्या हाती संत कृपावंत आणि पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. देव त्यांचा 100% लळा पाळतो का नाही पाळी सांगा. देव त्यांच्या ऐकण्यात आहे. कुणाच्या? देव कुणाच्या ऐकण्यात आहे? संतांच्या. देव स्वतः काहीच करीत नाही. आपण जसे बँकेत गेलोत ना, मग म्हणले ना हे काम करा काय हे लोन पास करायचं बरोबर बरोबर 16 नंबरहून सही आणा. किती नंबरहून? 16 नंबर. देवाकडे बी काम तसं आहे. कोणतं बी भजन्या देवाकडे जाऊ द्या. समजा या परिसरातला एखादा भजन्यात तिथं गेला. मी आयुष्यभर भजन केलंय जरांना मी भजन केलंय. देवा मला मोक्ष द्या. काय द्या? मोक्ष द्या. देव म्हणणार कुठला आहेस? मी बीड जिल्ह्यातला. बीड जिल्ह्यातलं गाव आहे. तुझं कोणतं गाव? मी तिकडे ते नारायणवाडी जोडवाडी. तू तिकडं तांदळ्याच्या तिथलाच का काय? हा हो हो हां तू तिथं मच्छिंद्रगड. हां ते आमचा तिथलाच भजनी आहे मी. बरं 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 हे मला मोक्ष द्या. निगमानंद बाबाच्या तिथलाच काय? हो तिथलाच आहे. हां मग ही फॉर्म घे आणि तिथं वैकुंठामध्ये निगमानंद बाबा बसलेले. जायचं आणि हे ना पुढचं ऐका आधी पुन्हा टाळ्या वाजवा. हे तिथं जायचं निगमानंद बाबाचं फॉर्म आहे त्याच्यावर म्हणायचं हे ना ओरिजिनल माझ्या फडावर सेवा केलेली ओरिजिनल अशी बाबाची सही घेऊन ये. कळायला लागलं का? हां हे ना दाखवण्यासाठी केली का ओरिजिनलच केली ही त्यांना माहिती ना ओरिजिनल बरोबर आहे नाही. ओवी सांगतो ज्ञानोबाची बोगसमधला मी नाही. ज्ञानोबराय म्हणतात कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी खरी. कुणाला मोक्ष द्यायचा आणि कुणाला नाही द्यायचा संताच्या हातात. कळलं? आपण जे अभंग म्हणतो ना पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे त्यांना मोक्ष तर मिळालेलंच आहे. ती अधिकारीत मोक्ष नावाच्या खात्याची. मोक्ष नावाचं जी खातं आहे ती कुणाला किती द्यायचं आणि किती मोक्ष द्यायचा ह्याच्या अधिकारी संत आहे. ध्यानात बसायला लागले का नाही? हां आता थोडं लक्ष द्या म्हणजे लक्षात येऊन जाईल. म्हणून त्यांना अधिकारी म्हणतात. त्यांना काय म्हणतात? अधिकारी. म्हणून अधिकारी शब्दाचा अर्थ करत असतात. विश्वंभर महाराज वेदांती होते बरोबर आहे की नाही. त्याच्यात पुन्हा उद्धव महाराज बी वेदांतातले. ते सगळे अधिकार शब्दाचा अर्थ करत असताना आदि उपसर्ग आहे. उपसर्ग कोणता आहे? आदि. आदि उपसर्गपूर्वक डुक्रिय करणे अर्थाचं द्योतन करणारा डुक्रिय नावाचा धातू आहे त्याच्यापासून हा शब्द तयार झाला अधिकार.
म्हणजे आधीच हा उपसर्ग 22 उपसर्ग सांगितलेत आपल्याकडे. किती उपसर्ग आहेत महाराज? 22. त्याच्यापैकी आधी हा एक उपसर्ग आहे आणि त्या आधीचं सूत्रच आहे काय? प्रत्येकाचं एक एक सूत्र आहे. त्याच्यात आधीचं सूत्र मांडलं महर्षी पाणिनीने. काय सूत्र आहे? स्वदेशे शून्यत्वे सती उत्तर उत्तर बोधजनकत्वम. म्हणजे काय? स्वदेशे शून्यत्वे सती उत्तर उत्तर बोधजनकत्वम. म्हणजे स्वतःसाठी ते शून्य आहेत आणि येणाऱ्या उत्तर काळामध्ये समाजाला बोध करणारे ते जनक आहेत, म्हणून त्यांना अधिकारी. लक्षात आलं माझं बोल? म्हणून त्यांना अधिकारी संत म्हणतात. आता ऐका, म्हणून देव स्वतः संताची सेवा करतो. तुम्ही आम्ही का करू नये सांग? देवाला सुद्धा आनंद वाटतो. संताच्या सेवेत देवाचं समाधान आहे. म्हणून आता कसं आहे, इथं कोण संताची सेवा करतो? देव. कोण सेवा करतो संताची? देव. मग आपल्याकडे गावठी म्हण आहे, मोठे करतील ती पूर्व दिशा, मोठे करतील ती पूर्व दिशा. मग इथं देव किंवा ना बऱ्याच शब्द सांगतो, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. देव कसा आहे? हे बघा कसं आहे, मोठे जसं करतील त्याचं अनुकरण बारक्याने करायचं असतं, अनुकरण मोठ्याचं करायचं असतं. मग इथं जर देव संताची सेवा करीत असल, देव देव संताची सेवा करीत असल, देव जर संताची सेवा करीत असल तर आम्हाला बी दुसरं काहीच करायचं नाही. आमचं जे असेल ती संत. हे तू एक संता ठाई, 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 हे तू एक संता ठाई. कमी असल्यामुळे म्हणलं नाही आम्ही. हा लक्षात आलं. आम्हाला काही येत नाही काय विढल. आता कसं वाटायला लागलं? आता कसं वाटायला सांगा? आता भजन सुरू झाल्यावर वाटायला की नाही हाताशी सांगा. लक्ष द्या, शेवटी जुनं ती जुनं असते. मुरलेलं लोणचं किती करू म्हणजे लक्षात आलं की नाही? मुरलेलं लोणचं कुंकून बी तोडून खा, गोड लागते. माणूस पहिल्यांदा मसाला हाणते, पुन्हा काटाड, पुन्हा ती एकदा केसळून दाताळ फिरवते असं, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यात बी काही वाटाणा गेलं, पाण्यात बुडू बुडू चुकीते. कसले बी ऑपरेशन होऊ द्या, सुट्टीत नाही. लक्षात आलं का? तरी एक रत्न घरीच आहेत महादेव, अजून आले नाहीत. त्यांची तब्येत बी तशी बरी नाही, त्यांचं बी ऑपरेशन झालं. लक्षात आलं का नाही? मग यांचं झालं आता त्यांचं म्हणजे एक फेरा कर्म कुणाला सोडितच नाही ना, बरोबर आहे का नाही? कर्म आता बरंच झालं माग. लक्षात आलं का नाही? झालं हे तर त्याच्यामुळे मी नाव घ्याय नाही डायरेक्ट. लक्षात आलं का नाही? हॅलो
बघा शेवटचं चरण तू पहिलं चरण आपापल्या पद्धतीनं लावायची पद्धत आहे. तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. देव संताची सेवा करत जर असेल आणि देवाला जर ती सेवा आवडत असेल तर आम्हाला दुसरी सेवा करायची नाही. आमचं जे असेल ते संत. मग काय काय बघा इकडे लक्ष द्या. हेतू नाही हेतू नाही. हे तो एक संता ठाई. आलं लक्षात. आमचा हे संत आणि आमचा तो संत. हेतू नाही संत आमचा. हेतू नाही. हेतू वेगळा आहे. हेतू हा एक शब्द आहे. इथं दोन शब्द आहेत महाराज. हे तो. हे तो. आता हे आणि तो काय आहे सांगतो. नीट बसा एकदा. नीट बसा. बेडे बेडे सावधान. या नागान आपलं हे कीर्तन आहे. हे कीर्तन आहे. हे शाळा नाही. शाळा नाही. विढल विढल. नीट बसा एकदा. नीट बसा. हे म्हणजे काय आणि तू म्हणजे काय. तुकोबरायांनी दर्शक सर्वनामानं त्याची सिद्धी केली आहे. कोणत्या सर्वनामानं. दर्शक. कोणत्या सर्वनामानं महाराज. दर्शक सर्वनाम. दर्शकाची व्याख्या काय. दर्शक म्हणजे काय. किम नाम दर्शक. दर्शकाची सरळ व्याख्याच आहे की काय. दिग्दिशां दर्शयति येन सह दर्शक. येन सह केन सह दिग्दिशां दर्शयति येन सह दर्शक. म्हणजे दाखवून देण्याचं जे काम करतं त्याचं नाव काय. दर्शक. बरोबर आहे ना. कशाचं काम करतं दर्शक. दाखविण्याचं काम. पण त्या दर्शकात दोन प्रकार पाडले. एक आहे दूरदर्शी दर्शक सर्वनाम आणि दुसरं आहे समीपदर्शी दर्शक सर्वनाम. दूरदर्शी काय करतं. दूरचं दाखवितं. नीट आहे का. हे तुमच्या कामाचा मसाला नाही पण ऐकून ठेवा. दूरदर्शी काय करतं. दूरचं दाखवितं आणि समीपदर्शी जवळचं दाखवितं. उदाहरणार्थ हा ही हे. दर्शकात कोणतं. समीपदर्शी. हा ही हे समीपदर्शी. तो ती ते दूरदर्शी. हा माईक हे टाळकरी ही घोंगडी समीप का दूर. समीप. ती गाडी तो बंगला ते झाड दूर. लक्षात आलं की नाही. मग हे हा ही हे ह्या तिन्हीपैकी एक बी आलं समजून चालायचं समीप आहे. काय समीप आहे. आणि तो ती ते या तीनपैकी कोणतं बी आलं तरी समजून चालायचं दूर आहे. माणसं शिकलेली दिसायला लागली. लक्षात आलं की नाही. आता लक्ष द्या माझ्याकडं. आता लक्ष द्या. इथं जो तुकोबाराने पहिला शब्द वापरला तो कोणता वापरला. हे. कोणता वापरला महाराज. हे सर्व आपल्या ह्या दर्शकामध्येच दर्शकातच. पण दर्शकातलं कुठलं आलं. समीपमध्ये आलं. बरोबर आहे का. समीपमध्ये म्हणजे जवळ. म्हणजे हे शब्दाचा जनरल अर्थ आणि व्याकरणानं जो अर्थ काढला तो व्याकरणानं दिलेला अर्थ सर्व शास्त्राला मान्य करावा लागतो. बाकी पुन्हा नाही. व्याकरण बोललं पुन्हा न्यायाला सुद्धा अर्थासाठी व्याकरणाची गरज पडते. आचार्य ज्याने केलं त्यांच्या लक्षात आलं असेल. न्याय बी शास्त्र महत्वाचंच आहे पण न्यायाला बी जिथं अडचण येईल तिथं अर्थाची क्लॅरिटी घेण्याचं काम व्याकरण करतं. पुन्हा त्यांनी शब्दाचा अर्थ काढला पुन्हा त्याच्यात अपील नाही. म्हणजे हे शब्दाचा अर्थ सरळ जवळ आहे. काय जवळ. पण आता हे महत्वाचं आहे कशाच्या जवळ. हे तुकोबराय हे म्हणतात. म्हणजे तुकोबराय म्हणतात आम्ही जवळ आहे पण कशाच्या जवळ. यासाठी तुकोबरायचं प्रमाण सांगतो. परमार्थ महाधन जोडी देवाची चरण. शब्दाकडे लक्ष द्या. व्हावया जतन हे उपाय लाभाची. थोडक्यात हे म्हणजे जवळ पण कुणाच्या जवळ. तुकोबाराय परमार्थाच्या जवळ. कशाच्या जवळ. हे शब्दाचा अर्थ तो परमार्थाच्या तुकोबाराय जवळ आहे. परमार्थाच्या जवळ आहे. आणि तो शब्दानं काय दाखवायचं तुकोबारायला. दूरदर्शी परमार्थाच्या जवळ आहेत हे न. पण तो न तुकोबाराय दूरदर्शी कशाला दाखवतात. हे न परमार्थ तो न. हे शब्दानं तुकोबारायला या अभंगात दाखवायचं की आम्ही परमार्थाच्या जवळ आहेत. आणि तो शब्दानं तुकोबारायला दर्शवायचे की आम्ही संसाराच्या दूर आहेत. फलकट तो संसार. फलकट तो संसार. फलकट तो संसार.
तो संसार हा संसार नाही, तो संसार फलकट आहे. लक्षात आलं का नाही? आणि हा परमार्थ आम्ही त्याच्या जवळ आहे. हा ही हे कोणतं बी घ्या, बरोबर आहे. आता ज्ञानोबराच्या दुसऱ्या अध्यायातल्या 2 ओव्या सांगतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ज्ञानोबराय म्हणतात, हे न जवळ आणि तो न लांब. हे न परमार्थाच्या जवळ, तो न संसाराच्या लांब. ज्ञानोबरायने दृष्टांत दिला मदनाचा. मदन कळल का तुम्हाला? मदन जुन्या लोकांनी मदन कळल का? मदन रास खळ मदन ते कळतं का नाही? हा तीच म्हणालो. मदन म्हणजे काय? हो मदन आहे हो. हे बघा, रास वेगळी म्हणजे खळ वेगळं आहे आणि रास वेगळी आणि मदन वेगळं. हा मग तीच सांगतो आता. हे बघा, ती प्रक्रिया पूर्ण झाली, त्याला म्हणायचं आमची ही धान्याची रास पडली. आणि प्रक्रिया चालू आहे, त्याला म्हणायचं आमचं काय चालू आहे? खळच चालू आहे. फक्त ती मळून ठेवलंय, उफनायचं राहिलंय, त्याचं नाव मदन. लक्षात आलं का नाही? ज्ञानोबरायचे शब्द सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. ज्ञानोबराय म्हणतात, बीज भूस एकवट. बी आणि भूसा एकत्रित आहे ना. बीज भूस एकवट, उफनिताची राहे घनवट. उडे ते, हे नाही ते. हे म्हणलं की जवळ येते, कुसावत असती. उडे ते फलकट जाणो आले. हा झाला दृष्टांत, दुसरा अध्याय. आणि त्याचा सिद्धांताची सिरियलच आहे. तैसे विचारिता निरसले, तेथ प्रपंच ते सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले, ज्ञानी अंशी लाभ पायी उत्तम. लक्षात आलं? पूर्ण कळालं का नाही कळालं? म्हणजे हे परमार्थ आणि तो संसार. हे परमार्थ आणि तो संसार. थोडं लक्ष द्या. आता हेच अर्थ निघतो परमार्थ, तोच अर्थ निघतो संसार. पहिला शब्द परमार्थ, दुसरा शब्द संसार आणि तिसरा शब्द एक. हे तो एक. आता महाराज आता आपल्या लक्षात आलं, हे म्हणजे परमार्थ, तो म्हणजे संसार, आणि तिसरा शब्द काय टाकला? एक. म्हणजे तुकोबराला हे जाहीर करायचंय, आमचा परमार्थ आणि संसार दोन्ही मिळून एक. पण अर्थ याच्यावर पूर्ण होत नाही. हा अर्थ याच्यावर पूर्ण होत नाही. हे तो एक, याचा अर्थ एवढा झाला, आमचा परमार्थ आणि संसार दोन्ही मिळून एक. पण आता इथं अडचण नाही ना. कोणती? परमार्थ आणि संसार एक होऊ शकत नाही. आणि जर कुणी करायला गेलं, प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न घडे त्याशी. दोन्ही डगरीवर हात जमतेत का? दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, आणि होय अपघात शरीराचा. तो बरायचं अजून एक आठवलं. भक्ती आणि काला करी तो गाढव, काला करी तो गाढव, काला करी तो गाढव. भक्ती आणि काला करी तो गाढव, काला करी तो गाढव. बघून म्हणायला असतं नेमकं कसं काय पद्धत काय. भक्ती आणि व्यवसाय म्हणजे परमार्थ संसार एकत्रित जर केला, काला करीतो गाढव. अजून एक सांगू का? शेवट हाय पुन्हा कळसाचं प्रमाण, पुन्हा नकोच, पुन्हा हा विषय बंद करून टाकायचं. असलं प्रमाण सांगतो, कळसाचं प्रमाण सांगतो, पुन्हा त्याच्यावर बोलायचंच नाही काय. असलं एकच सांगतो. आता हायकोर्टातून आणल्यासारखं पुन्हा नोटीस, पुन्हा विषयच नाही, त्या ह्या विषयाला पुन्हा बोलायचं नाही. असलं सांगतो. परमार्थ कळलं का? आता तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का, दोन्हीकडे बेजारी त्याची. हा धुमा कोंडी शाही कोंडी. आणि शेवटी तो नरका माझी पडे. परमार्थ संसार जर एक करताल, शहाण्याने लक्षात ठेवा, नरकाला जाताल. नरकाला कुठं जाताल? नरकाला. आता महाराज पंचायत करून टाकली आमची तुम्ही, आम्ही काय सोडून द्यायचं? नाही नाही नाही. तुमची प्रमाण आम्हाला सांगायला ना. अवघाची संसार झाला ब्रह्मरूप विठ्ठल, हे विठ्ठल स्वरूप मनोनिया, विठ्ठल स्वरूप मनोनिया.
आधी संसार केला ब्रह्मरूप आणि विठ्ठल स्वरूप म्हणून या किंवा अवघाची संसार सुखाचा करीन अनेक प्रमाणावरून घ्या की बरोबर. आजी संसार सुफळ झाला इकडं म्हणायला संसार आणि परमार्थ एक होत नाही आणि इकडं ब्रह्मचारी असून म्हणायला तर आजी संसार सुफळ झाला गेला. आता कसं करायचं त्यासाठी सगळे शब्द एकत्रित करावे लागतील. लक्षात आलं की नाही. हे परमार्थ तो संसार हा दोन्ही मिळून आमचा एक. परमार्थ संसार एक पण दुसरीकडे एक होऊ शकत नाही. संता ठाई लक्षात आलं. फक्त संतांच्या पायावरच एक दुसरीकडे एक होऊ शकत नाही. आलं लक्षात तुमच्या. हे तो एक संता ठाई कारण संतच एकमेव असेल त्यांच्या पायावर संसार आणि परमार्थ एके जागेवर करता येते. उदाहरण सांगतो तुम्हाला. उदाहरण सांगतो. हे बघा कसे मशनी असतात. काय असतात महाराज. मशनी असतात. आता हे आवाज चांगला आहे हे उगलेचा. उगले चांगला नाही उगल्या पसल्या मशनी चांगल्या. उगल्या पसल्या काय चांगल्या मशनी मोठा लिहिता. जेवढी मशीन पॉवरफुल तेवढा आवाज चांगला पॉवरफुल. मग कसे मशनीवर असते ती मशनी वजनदार मशनी. काही काही मशनी वजन काही पहिल्या काळात होत्या बुटुळे वळायच्या मशनी एकच ते असं चलत राहिलं. आता असल्या मशनी निघाल्या त्याच्यातच वडे त्याच्यातच पापड्या त्याच्यातच मशनी खतरनाक निघाल्या ना. मशनी खतरनाक निघाल्या. बरं आता इकडं बघा माझ्याकडे लक्ष द्या. हे मशनीत ना महाराज. आळंदीला एक मशीन आहे देहूला एक मशीन आहे. आहे का नाही मशनी सांगा बरं महाराज. ह्या आपल्या भागात काय कमी मशनीत का सांगा बरं महाराज. हां आपल्या भागातली दांडगी मशीन म्हणजे मच्छिंद्रगड आहे भगवानगड आहे गहिनीनाथगड आहे ही गड नारायणगड ही गड तिथं दांडगी मशीन आहे की नारायणगड म्हणजे बरोबर आहे का नाही. हे असल्या खतरनाक मशनी. आता काल पुण्यतिथी झाली कुणाची सावता महाराजाची. आपल्यासारखी माणसं म्हणजे कांदा खाणं बेकार आहे लसूण खाणं बेकार आहे. आता ब्रह्मचारी लोक सांगतातच की बाबा हे कांदा लसूण नगण्य मीठ नाही की बरोबर होली बात एकदम थोडं इंद्रियावर संतुलन ठेवायचं असेल तर कांदा लसूण खायचा नाही. असला बेकार कांदा लसूण उचलला आणि आरणला सावता महाराजाच्या मशनीत फेकला तर कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. कांद्यासारखा बेकार आटम विठ्ठल रूप झाला का मशीन वजनदार आहे. नाही तर ही असली बी माणसं एवढी ही दंडील माणसं हे निबर माणसं नुसत्या अर्ध्या बटाट्याने बघायला तर आज माझ्याकडे खाली अरे हे पोरग वेगळंच पोरग आणलंय म्हणायला लागलं नाही. अरे इथं सगळ्यापेक्षा वेगळंच आहे नुसती बघायला. ही एवढी बी दंडील माणसं विश्वंभर बाबासारखे निगमानंद बाबासारख्या मशनी खतरनाक होत्या आणि त्या मशनीत हे लोक नेऊन टाकले. 36 वर्ष झालं ही सप्ताह चालू आहे. त्याचं कारण त्याचं एकच कारण लाभ पायी उत्तम मशीन खतरनाक आहे. कळायला लागले का नाही कळायला लागले. हां मग एवढे संत नावाची मशीन त्या मशनीत संसार तसा दुःखाचाच आहे पण उचलला आणि संताच्या मशनीत फेकला तर पलीकडून येताना उत्तम लाभ मिळाला. देवानं गाय नावाची मशीन तयार केली. चारा टाकायचा आणि दूध घ्यायचं. आहे का मशीन अशी कुठं. आहे का मशीन कुठं नाही. संसारासारखा बेकार आटम उचलून संताच्या मशनीत टाकला. लाभ पायी उत्तम उत्तम लाभ त्यांच्या जीवनात प्राप्त झाला. पण उत्तम लाभ प्राप्त होण्यासाठी महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे संताची सेवा. संताची काय सेवा. एखादा म्हणला आमच्याच्यानं घडतच नाही की आम्हाला कुठं जाऊ देतात माणसं पुढं बाबाजवळ आम्हाला जाऊ देतात माणसं. हा अरे ही मुरकी माणसं आम्हाला जवळ बी येत नाही हा ही आम्हाला उभा राहू देत नाही. काटीन ती दर्याच्या वाढला हा सेवा करायला गेलं तर कोण आम्हाला जवळ जाऊ देते. हा मोठ्या चाला गाडान गरिबाचं झोपडं मोडा आम्हाला जवळ जाऊ देतात माणसं. हा एवढे चोपदार आणि 3 माणूस गाडी आणि 2000ची 2000 5000 ठुले की या म्हणते. आम्ही 10ची नोट घेऊन गेले की हे आम्हाला ढकली ते कशी सेवा करायची आम्ही. पण त्याला पर्यायी मार्ग देऊन टाकला. नाही का सेवा होत तुमच्या ज्यांना जाऊ देत नाही तिथवर नका जाऊ तिथवर. पण आम्ही विश्वंभर बाबाचे निगमानंद महाराजाचे
आम्ही सेवक आहेत एवढं म्हणा. मा